जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून खोपोलीत नागरी सामाजिक विकास संस्था आणि उपविभागीय पोलीस अधिकारी खालापूर यांच्या संयुक्त विद्यमाने एक भव्य आणि ऐतिहासिक महिला बाईक रॅली संपन्न झाली। मराठमोळ्या पारंपरिक वेशभूषेत नऊवारी साड्या, फेटे आणि नथ घालून महिलांनी या रॅलीत मोठ्या संख्येने सहभाग घेतला। महिलांचा आणि युवतींचा प्रचंड उत्साह यावेळी ओसंडून वाहताना दिसत होता। या रॅलीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादनाने झाली। उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम आणि संस्थेच्या अध्यक्षा वर्षा राजेश मोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला। विक्रम कदम यांचा संस्थेच्या वतीने सन्मान करून त्यांना शिवरायांची प्रतिमा भेट देण्यात आली। यावेळी बाईक रॅलीने संपूर्ण खोपोली शहर दणाणून गेले। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून सुरू झालेली ही रॅली खोपोली बाजारपेठ मार्गे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापाशी येऊन विसर्जित झाली। या प्रवासात महिलांनी आपल्या ऊर्जा, आत्मविश्वास आणि एकजुटीचे दर्शन घडवले। रॅलीच्या समारोपानंतर भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। ओमकार भजनी मंडळ आणि वीरेश्वर महिला भजनी मंडळाने गाजलेल्या पोवाड्यांची सुंदर प्रस्तुती केली। सह्याद्री इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थिनींनी अप्रतिम नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली, तर परिवर्तन नाट्य कला संस्थेने समाजातील स्त्री जीवनावर आधारित मूक अभिनय सादर करून उपस्थितांना विचार करायला भाग पाडले। महिला दिनानिमित्त खोपोलीतील कर्तृत्ववान महिलांचा नारीरत्न सन्मान पुरस्काराने सन्मान करण्यात आला। श्रीमती वैशाली अर्जुन डोईफोडे, ध्येयवादी शिक्षिका, शुभलक्ष्मी श्रीराम पाटणकर, मतिमंद मुलांसाठी आधारवड, शशिकला विलास लोखंडे या आध्यात्मिक परंपरा जपणारे माऊली म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला। यावेळी संस्थेच्या अध्यक्षा वर्षा राजेश मोरे यांनी सांगितले की नागरी सामाजिक विकास संस्था नेहमीच महिलांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कार्यरत राहील आणि महिलांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी कटिबद्ध राहील। या भव्य आयोजनाला खोपोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शीतल राऊत, पोलीस अधिकारी, कर्मचारी, संस्थेच्या महिला पदाधिकारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतलेल्या सर्व महिला, युवती, पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना आणि हितचिंतकांना नागरी सामाजिक विकास संस्थेच्या वतीने विशेष आभार व्यक्त करण्यात आले। सम्राट मराठी लाईव्हसाठी दिनकर भुजबळसह ब्युरो रिपोर्ट, खोपोली।